सत्ता आणि सत्ता सत्ता मिळवण्यासाठी, खुर्ची टिकवण्यासाठी, खुर्ची मिळवण्यासाठी हे आपली पोरं सांभाळू शकत नाही. ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार. महापालिका निवडणुकीच्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली आहे. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये युती आघाड्या होत असतात, पण काही युत्या राज्याच्या आणि जनतेच्या भल्यासाठी होत असतात. जसं आमची महायुती या ठिकाणी गेले 3.5 वर्ष काम करते या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, विकासाकडे नेण्यासाठी, लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवण्यासाठी. परंतु आता झालेल्या युत्या सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. आतापर्यंत तुम्हीच मीडिया दाखवायचे कोण कुणाच्या बद्दल काय म्हणायचं ते जरा बघा. आणि युती कुणाची कुणाशी झाली तरी सुद्धा महायुती या महाराष्ट्रामध्ये मजबूतीने उभी आहे. आम्ही लोकसभा महायुतीने जिंकलोय, विधानसभा महायुतीने जिंकलोय. झालेल्या नगर परिषदामध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या एकूण टोटल जागा आल्या नगराध्यक्षाच्या, त्यापेक्षा एकट्या शिवसेनेच्या आमच्या सगळ्यात जास्त जागा आल्या. त्यामुळे अशा युत्या मला वाटतं या सत्तेसाठी, स्वार्थासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, ज्यांचा काही म्हणतात ना कुणाचा जीव कुठं असतो पोपटामध्ये, तर काही लोकांना ते मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात. आता अंडी खात होते, आता कोंबडी कापायसाठी आले असते. 2020 मध्ये राज ठाकरे असं म्हणाले होते की विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय म्हणून मी शिवसेना सोडतोय. आता 2025 म्हणजे 20 वर्षाचा जर काळ आपण पाहिला तर 20 वर्षामध्ये विठ्ठलाला जे घेरलं होतं बडव्यांनी, ते बडवे गायब झाले की विठ्ठल गायब झाला की राज ठाकरेंना परत आपल्या भावाकडे जावं असं वाटतं? आता कोण गायब झालं मागच्या काही काळामध्ये? कोणी बाळासाहेबांची विचारधारा सोडली, कोणी काही लोक म्हणाले ऐतिहासिक युती आहे. त्यांनी बाळासाहेबांचा इतिहासच विसरले. ते ऐतिहासिक कसं काय होऊ शकतं? आणि त्यामुळे हे फक्त आणि फक्त स्वार्थासाठी आहे आणि सत्तेसाठी आणि अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी. कारण या महाराष्ट्रातल्या जनतेने निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवलेली आहे. आणि पांडुरंग कुठे आहे? विठ्ठल आमच्याकडे आहे. साहेब, प्रामुख्याने सांगायचं झालं तर ज्या पद्धतीने पक्ष प्रवेश होत आहे, ते आता ज्यांनी बोलले ना, जे म्हणाले त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. आता त्यांनी सोडलंय की त्यांनी राहिले का बदल, पण विठ्ठल आमच्याकडे आहे. नाही, खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे होते मुंबईचा अजेंडा काय, विकासाचा अजेंडा काय. खऱ्या अर्थाने विकासावर मला वाटतं मी ऐकलं की एकही शब्द या प्रेसमध्ये बोलला गेला नाही. आणि आम्ही तर विकासाचा अजेंडा घेऊन चाललाय, ते सत्तेचा अजेंडा त्यांच्याकडे आहे. फक्त सत्ता आणि सत्ता सत्ता मिळवण्यासाठी, खुर्ची टिकवण्यासाठी, खुर्ची मिळवण्यासाठी. बाळासाहेबांचे ज्यांनी विचार सोडले, विचारधारा सोडली, त्या लोकांना या महाराष्ट्रातल्या जनतेने 3.5 वर्षामध्ये त्यांची जागा दाखवलेली आहे. हे मला जास्ती आणखी सांगण्याची विस्तृतपणे आवश्यकता नाही. कारण जे आम्हाला असली क्या है नकली क्या है सांगत होते, आता असली काय नकली काय नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवलं.
विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांनी दाखवलं आणि आम्ही विचारधारेला घेऊन पुढे चाललोय. आमचा अजेंडा विकास आहे, आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आहे. मुंबईच्या विकासावर इतके वर्ष ज्यांनी सत्ता भोगली, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये एकही शब्द उच्चारला, मुंबईसाठी काय केलं एक तरी काम सांगावं. आणि आम्ही सांगतो, मुंबईकर हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला, याचं कारण कोण? सगळ्या डेव्हलपमेंटचे प्रकल्प कुणी अडवले, त्यामध्ये कोण आहे? आणि हे सगळं करत असताना आमचा अजेंडा आहे मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर, फेकला गेलेला मुंबईकर, बदलापूर, अंबरनाथ, वांगणी पर्यंत, इकडे वसई, विरार, नाला सोपाऱ्यापर्यंत त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. यासाठी आम्ही क्लस्टर योजना, पुनर्विकास योजना, ओसी देण्याचा निर्णय घेतला. 20,000 बिल्डिंगला आम्ही पगडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय घेतला. आम्ही फनेल झोन मधले रिडेव्हलपमेंटचा निर्णय घेतला. पुनर्विकासाचा संपूर्णपणे जो मार्ग आहे हा मोकळा करण्याचं काम आम्ही केलं. कारण घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि बाळासाहेब म्हणाले होते 40 लाख लोकांना मोफत घर देणार. काय प्रयत्न केले इतके वर्ष? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला सुरुवात केली, चालना दिली. देवेंद्रजींनी आम्ही निर्णय घेतले आणि हे निर्णय लोकांच्या आणि मुंबईच्या हिताचे. अरे इतके वर्ष तुम्ही मुंबईकरांना खड्ड्यात घातलं, खड्ड्यातला प्रवास दिला, इतके लोक मृत्युमुखी पडले, इतका भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये. कॉन्क्रीटचे रस्ते आतापर्यंत का नाही केले? ते आम्ही त्याची सुरुवात केली मुख्यमंत्री झाल्यानंतर. पुढच्या वर्षा 6 महिन्यामध्ये मुंबई खड्डेमुक्त होणार आहे. मुंबई प्रदूषित करण्याचं काम कोणी केलं? मुंबई हे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट करू शकले नाही इतक्या वर्षामध्ये. ते 7 STP आम्ही करतोय. मेट्रोची कामं तुम्ही थांबवली, कारशेडची कामं तुम्ही थांबवली, आरोग्याच्या सुविधा तुम्ही थांबवल्या. आणि कोविड मध्ये काय काय केलं ते तुम्हाला माहित आहे सगळ्यांना. कोविड मध्ये देखील काय एकच काम केलं, फक्त कोविड मध्ये बोलू, मी नंतर बोलेन बाहेर. साहेब, मराठी माणसाला साथ घालते. उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला- एक मिनिट पहिले सांगतो तुम्हाला. मी बोलत नाही, फक्त करून दाखवलंय. रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचा प्रकल्प आम्ही मार्गी लावलाय. काम चालू झालेलं आहे. 17 URP तयार केलेत मुंबईमध्ये क्लस्टर. आणि लाखो लोकांना 35 लाख लोक या संपूर्णपणे टप्प्याने या सर्व हक्काची घरं त्यांना आम्ही देणार आहोत. काय त्यांच्याकडे अजेंडा? बोलले एक तरी शब्द विकासावर? उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाला साथ घातली आहे एकत्र येण्यासंदर्भात. राजकीय पोरं पळवण्याची टोळी सध्या अरे जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार? मराठी माणसाला सोबत येण्यासंदर्भात देखील साथ घातलेली आहे उद्धव ठाकरेंनी. कसं पाहता? मराठी माणूस आता आठवला? मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला, मराठी माणसाचं खच्चीकरण झालं, तेव्हा मराठी माणूस आठवला नाही. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा बोर्ड लागतात, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई मराठी माणसापासून तोडणार. अरे मराठी माणसाचं खच्चीकरण, एक तरी गिरणी कामगाराला घर दिलं? आम्ही 12,500 लोकांना घर दिली. 1 लाख गिरणी कामगारांना आम्ही घर देणार आहोत. 35 ते 40 लाख लोकांना टप्प्याने या क्लस्टरच्या योजनेमध्ये घेणार आहोत. हा योजना तुमच्याकडे? इतके वर्ष तुम्ही काम केलं, इतके वर्ष सत्ता गाजवली, काय केलं मुंबईकरांसाठी? मुंबईकर सुज्ञ आहे, मुंबईकर सुज्ञ आहे. या निवडणुकीमध्ये त्याला विकास पाहिजे. आज जर पाहिलं तर एवढे वर्ष केलं मुंबईमध्ये एक तरी म्हणजे एक तरी असा मोठं उद्यान झाला आम्ही केलं. महालक्ष्मी रेसकोर्सची 125 एकर जागा घेण्याची हिंमत कोणी दाखवली? आमच्या सरकारने केलं. 170 एकर कोस्टलची जागा मिळून 300 एकरचं मोठं सेंट्रल पार्क आम्ही करतोय. त्याचं सादरीकरण तुम्हाला आम्ही दाखवलं. 300 एकरचा मुंबईमध्ये वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचा सेंट्रल पार्क, ऑक्सिजन पार्क
या मुंबईकरांसाठी कोण देत आहे? कधी विचार आला असा? हे फक्त आणि फक्त स्वतःसाठी काय मिळवायचं यामध्ये या लोकांनी विचार केलेला आहे. आणि म्हणून ही जी काही एकत्र येण्याची जी काही हे एकत्र जे आलेले आहेत ते फक्त स्वार्थापोटी आणि स्वतःच्या खुर्चीपोटी आले. यांच्याकडे एकही नगरसेवक नाहीये, एकही आमदार नाहीये, तरी उद्धव ठाकरे त्यांना बोलताना दिसतायत. 5 जुलै पासून त्यांना महत्व देताना दिसतायत. आजही त्यांनी राज ठाकरेंना पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली. असं का करतायत उद्धव ठाकरे? अरे मी म्हणून तर सांगितलं त्यांच्याबद्दल अगोदर काय काय बोलले ते जरा बघा ना. म्हणजे एकदम 360 डिग्री असा माणूस बदलतो, काय त्याला म्हणतो आपण, आता महाविकास रंग बदलणे.